आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गल्ली बोळामध्ये असे सावकार निर्माण झाले आहेत आणि जे अशा प्रकारे जे आर्थिक विवंचनेमध्ये आहेत अशांचा शोध घेऊन त्यांना 10%, 15%, 20% यांचा व्याजदराचा रेशो आहे। 2017पर्यंत फक्त 5,000 रिक्षा परवाने होते। आत्ता जर का तुम्ही माहिती घेतली RTO मधून तर 40,000पेक्षा अधिक रिक्षा परवाने आलेले, याचा अर्थ 40,000पेक्षा जास्त रिक्षा आता तुमच्या रस्त्यावरती आहेत। राजू राजभरचं एक प्रकरण समोर आलं आहे। अशा अनेक प्रकरणं आपल्याला दिसतील की सध्या रिक्षावाल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे। रिक्षाचालक बंधूंनो, तुमच्यावर कितीही कर्ज असू द्या, कितीही मोठा सावकार असू द्या, तुम्ही अशा प्रकारे आत्महत्या करून तुमचं जीवन संपू नका। महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि बाबा कांबळे स्वतः तुमच्या सोबत आहेत। अशा प्रकारे जर का कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुमची संपूर्ण जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत। प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज। नव्या वर्षाची सुरुवात आपल्या उद्योगनगरीत एका खळबळजनक घटनेने झाली। 3 दिवसापूर्वी म्हणजे 3 जानेवारीला राजू राजभर ह्या रिक्षाचालकानं सावकाराच्या जाचाला कंटाळून चक्क आत्महत्या केली। आपल्या घरात त्याने गळफास घेतला। यामुळं उद्योगनगरीत मोठी खळबळ उडाली। आत्तापर्यंत आपण पाहत होतो की ग्रामीण भागात कर्जबाजारी झालेला शेतकरी त्याला वैतागून आत्महत्या करत होता। आता हे लोट शहरातही यायला लागले। इथला कष्टकरीसुद्धा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करू लागला आहे। कोरोना काळात सुद्धा अशा 2-3 रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या, पण ह्या वेळची घटना ठळकपणे नजरेस भरली, कारण राजभर याने आत्महत्या करण्यापूर्वी चक्क सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहिली, त्याचा व्हिडिओ बनवला आणि मग त्याने आत्महत्या केली। एकूणच या आत्महत्येविषयी आणि रिक्षाचालकांच्या समस्याविषयी, त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत रिक्षाचालकांचे नेते बाबा कांबळे। महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष असलेले बाबा कांबळे आज एकूणच रिक्षाचालकांना जे काही प्रश्न आहेत त्याच्याविषयी ते आपल्याला बोलणार आहेत। माझा प्रश्न बाबा तुम्हाला पहिला हा आहे की या राजभरच्या आत्महत्येच्या निमित्तानं त्याविषयी काय सांगाल आणि एकूणच जे काही प्रश्न भेडसावत आहेत रिक्षाचालकांना त्याविषयी काय बोलाल? सर्वप्रथम नमस्कार, मी आपला आवाज चॅनलला शुभेच्छा देतो आणि पिंपरी-चिंचवड शहरात आणि एकंदरीत या सगळ्या घडामोडीमध्ये आपलं जे चॅनल आहे ते खूप चांगलं काम करत आहे। खरं तर आपला आवाज चॅनलने हा रिक्षा चालकांच्या आत्महत्येचा प्रश्न अशा ज्वलंतपणे मांडला, ही खूप चांगली गोष्ट आहे। एका अर्थाने अशी आहे की ही चांगली यासाठी आहे की हा जो प्रश्न आहे हे जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। खरं तर आपण जो उल्लेख केला की शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना आपण पाहिलं आणि आता हे लोन शहरी भागाकडे येत आहे, हे जे वाक्याचा उच्चार जो आपण केला हे बरंचसं काही सांगून जातं की खरं आहे आजकाल शहरामध्ये जे कष्टकरी आहेत, त्यात रिक्षाचालक असतील, फेरीवाले असतील, बांधकाम मजूर असतील, हे देखील आता कर्जबाजारीपणामुळे आणि एकंदरीत महागाईमुळे आणि इतर व्यवस्थेमुळे त्रस्त आहेत आणि त्यांना अशा प्रकारे जाचाला समोर जाऊन आत्महत्या करायची वेळ येत आहे। आता हे जे प्रकरण घडलेलं आहे आपल्याकडे अत्यंत दुर्दैवी असं प्रकरण आहे। राजू राजभर यांनी बँकांचं लोन घेतलं आणि ते व्याज भरण्यासाठी त्यांनी सावकारांचं लोन घेतलं आणि सावकारांचं जे काही 10% व्याज आहे, म्हणजे कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेतलं, कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेतलं आणि त्या सावकाराचं 10% व्याज, परत व्याजाला व्याज, असं चक्रवाढ व्याज आणि अत्यंत काल मी भेट दिली त्या कुटुंबाला। झोपडीमध्ये राहणारं हे कुटुंब आहे। एक गोष्ट त्या रिक्षाचालकांची मला आवडली की त्यांनी दोन्ही मुलांना खूप चांगलं शिक्षण दिलं। त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो आता चांगल्यापैकी शिक्षण घेत आहे, मुलगी पण शिक्षण घेत आहे, म्हणजे मुलांचा परिवार तरी चांगला केला, पण शेवटी नियतीने घात केला। कर्जबाजारीपणामुळे त्याला आत्महत्या करावं लागली आणि त्यांनी स्पष्टपणे म्हणजे जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओत त्यांनी म्हटलं आहे की मला 10% व्याज आणि मी कर्ज घेतलं, मला त्रास दिला, जाच केला, तुझ्या मुलीला उचलून नेऊ वगैरे वगैरे अशा धमक्या दिल्या आणि त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की एक राजभर यांचा आत्महत्या झाला तर एकंदरीत व्यवस्थेकडे जर का आपण पाहिलं
आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गल्ली बोळामध्ये असे सावकार निर्माण झाले आहेत आणि जे अशा प्रकारे जे आर्थिक विवंचनेमध्ये आहेत अशांचा शोध घेऊन त्यांना 10%, 15%, 20% यांचा व्याजदराचा रेशो आहे आणि एवढ्या महाग व्याजदराने ते पैसे देतात आणि जर का त्यांनी ते पैसे दिले नाही तर त्यांना जाच करणं, मारहाण करणं अशा सगळे प्रकार घडतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की पिंपरी-चिंचवड शहरात जी काय व्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे, याच्यापर्यंत ह्या घटनेची माहिती नाही का? अशा प्रकारे शहरात जर काय जाळं असेल तर ह्या सगळं जाळं मोडीत काढणं पाहिजे. याची प्रकारची एक यंत्रणा पोलिसांमार्फत राबवली गेली पाहिजे. म्हणजे हे अनधिकृत सावकारी असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हां, हे सगळे सावकार जे काय निर्माण झालेत अनधिकृतपणे आहेत आणि हे हेरतात. जसं आता रिक्षा चालक आहे, त्याला काय गरज असते तर अचानकपणे त्याचं इंजन डाऊन होतं, म्हणजे इंजन खराब झालं तर कोणी पैसे देत नाही. मग अशा वेळेस एखाद्या सावकाराकडनं 5-10 हजार रुपये घ्यायचे, मग ते 10 हजार रुपये 50 हजारापर्यंत जातात, 1 लाखापर्यंत ते पैसे जातात. असे प्रकार चालतात. किंवा त्याचं हप्ता असेल, हप्ता भरायचा असेल तर त्या हप्ता भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून व्याजाने पैसे घेतात. असे प्रकार सध्या सुरू आहेत. हा कर्जबाजारी तुम्ही जसं म्हणताय की झाला आहे किंवा रिक्षा चालक होतोय, काय कारणं आहेत, कशामुळे तो कर्जबाजारी होतोय? यामध्ये बघा, मध्ये आपल्याकडं कोविडचा काळ आला. कोविड काळामध्ये रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद होता आणि ह्याच काळामध्ये रिक्षाचे बहुसंख्य हप्ते थकलेले आहेत. म्हणजे आपल्याकडं जे सिव्हिल म्हणतो आपण, म्हणजे ते सिव्हिल खराब झाल्यामुळे त्याला लोन मिळत नाही. राष्ट्रीयकृत बँका आता रिक्षावाल्यांना लोन देत नाहीत कारण त्यांचं सिव्हिल कोविडच्या काळामध्ये खराब झालं. मग अशा लोकांना फायनान्सवाले लोन देत आहेत. काही फायनान्स आपल्याकडं आहेत ते जास्त व्याजदराने पैसे देत आहेत. हे असे सावकार त्यामध्ये त्यांना 10%, 20% दराने पैसे देत आहेत आणि कोविडमुळे एकंदर रिक्षावाल्यांचं उद्ध्वस्त झाला आयुष्य. आत्ता कुठंतरी ते सावरलेत आणि कर्ज फेडत आहेत. अजून एक गोष्टी ज्याला पार्श्वभूमी आहे ते म्हणजे ओला उबेर ह्या ज्या भांडवलदार कंपन्या आहेत. ओला उबेरने जेव्हा त्यांचं प्रस्थ आपल्या शहरी भागात जेव्हा सुरू केलं तेव्हा ओला उबेर प्रत्येक रिक्षा चालकांना रोजचे 250 रुपये द्यायचे. जे त्यांचा ॲप जो आहे मोबाईलचा तो फक्त सुरू ठेवण्यासाठी ओला उबेरने सुरुवातीला 250 रुपये दिले रोजचे. आणि आता मात्र ओला उबेर, आता हे भांडवलदार कंपन्या आहेत, यांनी सुरुवातीला मोठी इन्व्हेस्टमेंट केली, पैसे टाकले आणि आता मार्केट यांच्या ताब्यात आलेलं आहे. त्यांना माहिती आहे आता आपल्या मोनोपोली झाली. बरोबर, आता यांची मोनोपोली झाली. आता मग हे काय करतायत, प्रवाशांकडनं जे काय पैसे येत आहेत त्याचे 40% कमिशन म्हणून हे कट करत आहेत. म्हणजे सध्या एका रिक्षा चालकाने 100 रुपयाचं भाडं मारलं तर त्यापैकी 40 रुपये त्यांना ओला उबेरला द्यावं लागतं. फक्त मध्ये दलालीच, हे पण मोठ्या लेवलची दलाली. म्हणजे याच्यामुळं रिक्षा चालकांचं उत्पन्न घटलंय आणि कर्ज वाढले किंवा कर्जबाजारी होत आहे असं तुम्ही म्हणाल? अगदी बरोबर आहे. आता त्यांनी सवय लावली ओला उबेरची, प्रवाशांना सवय लावली मोबाईल ॲपची. आता लोक मोबाईलवरती रिक्षा दारामध्ये बुक करतायत. आता रिक्षावाल्यांना बी सवय लागली, प्रवाशांना सवय लागली, मोनोपोली झाली तुम्ही म्हणताय तसं. आणि आता यांना आता हे सगळे पैसे म्हणजे 100 रुपयामध्ये 40 रुपये आम्ही त्यांना द्यायचे, 60 रुपयामध्ये आमचं CNGचा खर्च, आमच्या गाडीचा मेंटेनन्स, घरचा परिवार हे भागत नाही. म्हणजे 1000 रुपये जर का कमवले तर 400 रुपये ओला उबेरला द्यावं लागतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या भांडवलदार कंपन्या आहेत, ह्या ज्या ॲप बेस्ड कंपन्या आहेत, हे रिक्षाचालकांची पिळवणूक करत आहेत. हा एक मोठा इफेक्ट आहे. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण पाहिलं असेल पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 2017पर्यंत फक्त 5000 रिक्षा परवाने होते. आत्ता जर का तुम्ही माहिती घेतली RTOमधून तर 40,000पेक्षा अधिक रिक्षा परवाने आलेले. याचा अर्थ 40,000पेक्षा जास्त रिक्षा आता तुमच्या रस्त्यावरती आहेत. म्हणजे ज्या शहरामध्ये 5000 रिक्षा व्यवसाय करायच्या तिथं आता 40,000पेक्षा अधिक रिक्षा व्यवसाय करत आहेत. म्हणजेच एका भाकरीमध्ये 10 तुकडे झाले. म्हणजे खाणारे जास्त आणि भाकरी मात्र एकच आहे, प्रवासी तेवढेच आहेत, परंतु मात्र रिक्षांची संख्या वाढली. त्यामुळे व्यवसायावरती परिणाम झाला आणि आर्थिक संकटामध्ये रिक्षाचालक सध्या जात आहे. आणि त्यामधूनच फक्त हे राजू राजभरचं एक प्रकरण समोर आलं आहे. असे अनेक प्रकरणं आपल्याला दिसतील की सध्या रिक्षावाल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे मी काल मागणी केली की जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर सरकारने त्यांचं कर्ज माफ केलं, तशाच पद्धतीने
आता रिक्षा चालकांचं कर्ज माफ सरकारने केलं पाहिजे, अशी भयानक परिस्थिती सध्या आहे. तुम्ही आत्ताच म्हटलात की पूर्वी शहरात 5,000 रिक्षा होत्या, त्यांची संख्या आत्ता 40,000वर गेली. मला वाटतं हे मुक्त रिक्षा परवाना धोरण किंवा रिक्षा परवाना मुक्त केल्यामुळे झालं आहे, हे रिक्षाचालकांच्या कुपत्त्यावर पडलं आहे. म्हणजे त्यामुळं त्यांचा धंदा कमी झाला आहे, म्हणून ते कर्जबाजारी झाला आहे, त्याच्यातून आत्महत्या होत आहेत असं वाटतंय. तर दोन बाजू आहेत बघा याच्यामध्ये. मुक्त धोरण तर सरकारने स्वीकारलं. 1997 साली मुक्त रिक्षा परवाना महाराष्ट्रात बंद होता. 97 ते 17पर्यंत आपल्याकडं रिक्षाचं परमिट मिळत नव्हतं. आता 2017ला परमिट सुरू झालं, असंख्य परमिट आले, असंख्य रिक्षा आल्या. आता केंद्र सरकारने अजून एक गोष्ट केली, त्यामध्ये केंद्र सरकारचं जी काय नवीन गाईडलाईन आहे त्यामध्ये समजा इलेक्ट्रिक रिक्षा असेल, इलेक्ट्रिक रिक्षा जर का तुम्हाला घ्यायची असेल त्याला परमिटच नाही आहे. म्हणजे लायसन आणि बॅच जर तुमच्याकडे असेल तर कोणीही व्यक्ती लायसन बॅच घेऊन तिथं ऑटो जाऊ शकतं आणि रिक्षा घेऊ शकतं. आता याच्यामुळे काय होतं, पूर्वी बघा आम्ही लायसन काढायचो, बॅच काढायचो, याच्यामुळे काय होतं गुन्हेगारी प्रवृत्ती रिक्षा चालकात नव्हती. म्हणजे बॅचसाठी पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, आणि पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये, केस नाहीये, तर तुम्ही प्रवासी वाहतूक करू शकता. आता हे सगळं मुक्त केल्यामुळे गुन्हेगार देखील आता रिक्षा व्यवसायामध्ये येत आहेत. आणि हे जी मुक्त परवाना धोरण आहे, या मुक्त परवाना धोरणामुळे कोणी पण येतं रिक्षा चालवत आहे, यामुळे जे काय सध्या रिक्षा व्यवसायात आहे त्यांचंही घर भागत नाही आणि नवीन येणारे बी त्यामध्ये कर्जबाजारी होत आहेत, अशी अवस्था सध्याही आहे. यामुळं सरकारने दोन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. एक तर मुक्त रिक्षा परवाना बंद केला पाहिजे. बघा सरकारचीच एक थांबवला पाहिजे, स्थगिती दिली पाहिजे बंद करण्यापेक्षा. हे आता हे जे मी सांगतोय कोटे साहेब, हे सरकारचं धोरण आहे. म्हणजे सरकारची एक संस्था आहे, त्या संस्थेने असं सांगितलंय की 1 लाख प्रवाशांना किंवा 1 लाख लोकसंख्या ज्या शहरात आहे त्या शहरामध्ये 800 परवाने पाहिजे. 1 लाखाच्या पाठीमागे 800 प्रमाण ठरवून दिले. प्रमाण ठरवलंय. कोणी ठरवलंय? सरकारने, केंद्र सरकारने ठरवलंय. आणि मग एका बाजूला केंद्र सरकार काय म्हणतंय, 1 लाख लोकसंख्येमध्ये 800 परवाने. आता आपल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आपण पाहिली तर 25 लाख आपण पकडूया निश्चित. मग 800च्या जर आपण रेशो पकडला तर 40,000 परवाने म्हणजे कितीतरी अधिक परवाने झाले. सरकारची जी काय आकडेवारी आहे, म्हणजे याचा परिणाम काय होतो, रस्त्यावरती वाहतूक तर कोंडी होतीच, बरोबर, प्रवासी त्यांना मिळत नाही आणि असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. जसे की आता सामाजिक समतोल पण यातून बिघडतोय आणि त्याचाच हे परिणाम की राजू राजभर यांना आत्महत्या करावी लागली. याला सरकारचे धोरणं पण कारणीभूत आहेत. जसा तो सावकार त्यांनी जाच केला, तो जेवढा दोषी आहे तेवढा दोषी हे सरकारचे धोरणं बी त्याला कारणीभूत आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही सांगितलं आता रिक्षाचं जे काही मुक्त परवाना धोरण जे आहे ते थांबवावं किंवा बंद करावं, ती एक समस्या आहे. जशा कमिशन घेणाऱ्या कंपन्या ओला उबेर आहेत त्याच्यामुळे धंदा बसला आहे आणि एकूणच कर्जबाजारी झाला आहे. ह्याशिवाय रिक्षा चालकांचे विशेषतः कोरोना काळानंतर आणखी काही नवे प्रश्न निर्माण झाले का, किंवा सध्या त्यांना कुठले प्रश्न भेडसावत आहेत आणि त्यासाठी तुम्ही संघटना म्हणून काय करणार आहात किंवा काय करायची इच्छा आहे किंवा काय केलं पाहिजे? नाही, तर मुळात असं आहे की कुठलाही व्यवसाय करत असताना त्याच्या पोटाची उपजीविका भागली पाहिजे. जसं कामगारांना काम करत असताना सरकार किमान वेतन ठरवतं की त्याच्या कुटुंबाला लागणाऱ्या गरजा किती आहेत आणि त्या गरजेच्या अनुषंगाने सरकार दरवर्षी किमान वेतन ठरवतो. आता रिक्षा चालक, त्याचा परिवार, त्या गाड्याचा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पन्न ह्यासाठी अनेक कमिट्या स्थापन झाल्या. आम्ही स्वतः अनेक वेळा मागणी केली. सुरुवातीला आपल्याकडं खटवा कमिटी होती आणि खटवा कमिटी बीसी खटवा बरोबर तुम्हाला आठवत असेल की बीसी खटवा यांनी अनेक शिफारस सरकारला केल्या. त्यात त्यांनी महत्त्वाची शिफारस केली होती की यांना दरवर्षी भाडेवाढ दिली पाहिजे 1 मेला. महागाईच्या तुलनेत त्यांना भाडेवाढ द्या, एक शिफारस. दुसरी शिफारस त्यांनी अशी केली होती की यांना सामाजिक सुरक्षा द्या, म्हणजे यांना आरोग्य विमा, यांच्या मुलांना उच्च शिक्षण आणि अशा प्रकारच्या सामाजिक सुरक्षेचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केला. आता मधल्या काळात काय झालं की सारखे आमचे 1 मेला भाडेवाढ वाढत होती, दर 1 मेला. मधल्या काळात दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना काय ग्राहक संघटना त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं की हे सारखी भाडेवाढ होती. मग दिवाकर रावते यांनी काय केलं, ती खटवा कमिटी
स्थगित केली आणि त्यांनी त्या काही शिफारशी किंवा रिपोर्ट दिला होता. हां, तर त्या अनुषंगाने त्यांनी दुसरी कमिटी नेमली आणि त्या कमिटीच्या अनुषंगाने आता त्यांनी बी असं सांगितलं की महागाईच्या तुलनेमध्ये तुम्ही त्याचा घसारा काढा रिक्षाचा आणि यांना भाडे वाढ द्या. परंतु हा जो सामाजिक सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या रिक्षा चालकांना आता कुठलाही आता बघा हा रिक्षा चालक वाढला राजू राजभर, बरोबर. आता आम्ही सरकारकडे मागणी केली की या कुटुंबाला 20 लाख रुपये आर्थिक मदत करा. आता ही आमची मागणी आहे. सरकार ऐकल नाही ऐकल तो त्यांचा भाग आहे, परंतु मागणी आम्ही केली, पाठपुरावा आम्ही करू आणि काय ना काय त्यांना मिळवून देऊ. सरकारने नाही मदत दिली तर आम्ही पण रिक्षा चालक आम्ही स्वतः काही ना काहीतरी पैसे गोळा करून त्या कुटुंबाला आम्ही निश्चित मदत करणार. परंतु सरकारची पण या जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही कल्याणकारी महामंडळाची स्थापना करा अशी 25 वर्षापासूनची आपली मागणी. बरोबर आहे. आणि तुम्ही बघितलं असं या पुण्यात पिंपरी-चिंचवड शहरात आम्ही असंख्य आंदोलन केले, परंतु आत्तापर्यंत कल्याणकारी मंडळ कधी स्थापन झालं नाही. आत्ता महायुतीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे. आता त्यामध्ये पैसा नाही आहे, त्यामुळं कल्याणकारी मंडळ स्थापन झालं पण त्याची अंमलबजावणी नाही आहे. आता जर त्याची अंमलबजावणी सुरू असती तर राजू राजभर सारख्या रिक्षा चालकांना तात्काळ आर्थिक मदत मिळाली असते. जसं आता आपण बघतो बघा, बांधकाम मजुरांचं एक कल्याणकारी मंडळ स्थापन झालं. आता सध्या बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी मंडळामध्ये 11,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम आहे. ही रक्कम कशी जमा होते तर बांधकाम जे काय उभे राहत आहेत त्याचा 1% सेस त्या मंडळात द्यावा लागतो. तर तिकडं पैसा आहे. आज आमच्याकडे काहीच नाही आहे. मागच्या कोविडच्या काळामध्ये आम्ही सरकारला 5,000 रुपये मागितले, सरकारने आम्हाला 1,500 रुपये दिले. बांधकाम मजुरांना 2 वेळा 3-3 हजार रुपये द्यावे लागले. सरकारचा पैसा नाही गेला, त्या कल्याणकारी मंडळात जे पैसे त्यातून ते पैसे त्यांना गेले. मग आज जर आमचं कल्याणकारी मंडळ असतं, आम्ही हक्काने आज म्हणलो असतो की राजू राजभर यांचा आत्महत्या झाली, त्यांना मदत करा, आर्थिक मदत करा. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की हे जे कल्याणकारी महामंडळ सरकारने स्थापन केलं आहे त्याची तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यासाठी योजना सुरू केल्या पाहिजे. ही फार महत्त्वाची मागणी आहे. आणि मला वाटतं त्या अनुषंगाने मी आता नुकतंच अजितदादा पवारांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की आपण लवकरच हे महामंडळ कार्यान्वित करूया. ते लवकर केलं पाहिजे असं एक मागणी आमची आहे. आणि तुम्ही आत्ताच म्हटलं की राजभरला मदत करण्यासाठी मी प्रयत्न करणार, पण तसं तुम्ही काही लेखी पत्र, निवेदन, मागणी सरकारकडे दिले का? आता आणि आत्ताच म्हटलं की महामंडळ आहे त्यामुळं मदत द्यायला मर्यादा येते, तर मग राजभरला मदत कशी मिळवून द्याल तुम्ही? नाही, आता आम्ही जे आज जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली, हे पत्र आहे माझ्याकडे. आजच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की अशा परिस्थितीमध्ये ह्या कुटुंबाला तुम्ही 20 लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी. आता हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे जाईल आणि शासन त्याच्यावरती विचार करेल आणि इतरही काही व्यक्तींची मदत घेऊन आम्ही शासनाकडनं काय मिळेल त्यासाठी पाठपुरावा करणार असा आमचा प्रयत्न सुरू आहे. आत्ता आपण जरा दुसऱ्या बाजूला येऊया की आत्तापर्यंत आपण रिक्षा चालकांचे प्रश्न किंवा काय त्यांना भेडसावतं किंवा त्यांना मदत काय करता येईल याच्याविषयी बोललो. पण जसं तुम्ही उल्लेख केला आणि मी बोलणारच होतं की गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी ह्या मुक्त रिक्षा परवान्यामुळं घुसलीत, हे तुम्ही आत्ता सांगितलं. तर ही जशी काही थोडीशी कीड लागायला लागली ह्या चांगल्या व्यवसायाला, त्यामुळं कसं आहे की आत्ता रिक्षा व्यवसायावर थोडेसे आरोप व्हायला लागले आणि त्यातही आपल्या शहरात उद्योगनगरीत मीटरप्रमाणे रिक्षा चालतच नाही. त्यामुळं काय होतं आहे की मनाला वाटेल तसा रिक्षा चालक ते भाडं आकारतो. हे योग्य आहे का? काय केलं पाहिजे? तुम्हाला काय सुचवाल याच्यावर? या उपाय हा मोठा प्रवाशांना भेडसावणारी गंभीर, म्हणजे सर्वसामान्यांना भेडसावणारी गंभीर समस्या आहे. काय सांगाल याच्यावर? बघा, आता आपले 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे की रिक्षा चालकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव जो होत आहे तो, आणि दुसरा मीटरबाबत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीला देतो. बघा, हे खरं आहे की पिंपरी-चिंचवड शहरात तुम्ही कुठलीही घटना काढा, मधल्या काळामध्ये निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच एक घटना घडली होती. एका महिलेचा विनयभंग झाला होता. परत एक घटना अजून मला आठवती की सांगवी पोलीस स्टेशनमध्ये घडली होती. त्या प्रकारात देखील एक महिलेला त्रास झाला होता. आणि अजून एक प्रकरण घडलं होतं आपल्या इथं पिंपरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. त्यामध्ये एका रिक्षाचालकाने खून केला अशी बातमी सगळीकडे ठळकपणे छापून आली.
ज्यावेळेस या बातम्या छापून आल्या त्यावेळेस आम्ही त्याच्या खोलात गेलो. संघटनेचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस अशा बातम्या येतात त्यावेळेस रिक्षा चालकांची प्रतिमा देखील बदनाम होते. आणि आम्हालाही वाटतं की आपण त्यांच्यासाठी काम करतो, आपण यात जरा लक्ष दिलं पाहिजे. या तिन्ही प्रकरणात मी तुम्हाला सांगतो, मी जी माहिती घेतली त्या ते काय खून प्रकरण झालं, त्यामध्ये जो रिक्षा चालक सापडला त्याच्याकडे लायसन नव्हतं, बॅच नव्हतं, तो परप्रांतीय होता. दुसरं जे काय सांगितलं प्रकरण समोर आलं त्या प्रकरणामध्ये ती रिक्षा प्रायव्हेट होती, म्हणजे त्या रिक्षाला परमिट नव्हतं, म्हणजे प्रवासी वाहतूक करणारी ती रिक्षा नव्हती. म्हणजे थोडक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती ती रिक्षा चालवत होता. आणि असाच प्रकार जो निगडीत झाला त्यावेळेस देखील जे काय समोर आलं त्याच्याकडे पण लायसन बॅच नव्हतं. म्हणजे लायसन बॅच नसणारे व्यक्ती रिक्षा चालवत आहेत ही खूप गंभीर बाब आहे. आता पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये एक खूप मोठी घटना घडली की अल्पवयीन मुलीचा जो प्रकरण आपल्या समोर आलं, त्या अल्पवयीन मुलीवरती जे काय अन्याय अत्याचार झाले आणि त्या प्रकरणामध्ये 7 लोकांना अटक करण्यात आली. त्या प्रकरणात देखील अनेक लोक असे सापडले की ज्यांच्याकडे लायसन बॅच नाही. त्यात काही रिक्षा चालक बी त्यामध्ये सापडले. परंतु मला असं सांगायचं आहे की ह्या प्रकरणामध्ये असे असंख्य लोक आहेत की जे रिक्षा व्यावसायिक म्हणून, ज्याला आपण त्या रिक्षा चालक देखील म्हणू शकतो, असे येत आहेत. आता हे पण मी मान्य करतो की आमच्यातले पण काही चुकीचे आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे लायसन बॅच असे काही चुकीचा व्यवहार करतात, कधी कधी जास्त पैसे मागतात. आणि त्यामुळं तुम्ही जो दुसरा प्रश्न मांडला की मीटर आपल्याकडे सक्ती पाहिजे, हे बरोबर आहे, मी ह्या मताशी सहमत आहे. पूर्वी आम्ही मीटरला पिंपरी शहरात विरोध केला, आपल्याला माहिती असेल, आपण गेले अनेक वर्ष त्यामुळे रिटर्न भाडं मिळत नव्हतं. आपण आता शहर एवढं वाढलंय की कुठूनही तुम्हाला ते भाडं मिळू शकतं. त्यामुळे मला वाटतं आता मीटरप्रमाणे रिक्षा चालायला काही अडथळा नाही. आपण त्या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार आहात, आपण गेल्या अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, आपण तो लढा पण आमचा मीटरचा बघितला. त्यावेळेस आम्ही या पिंपरी शहरात मीटर वापरणार अशी भूमिका घेतली आणि ती त्यावेळेस योग्य होती. परंतु आता मात्र शहराचं मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालं आहे. परतीचं भाडं आम्हाला आता मिळत आहे, पूर्वी परतीचं भाडं मिळत नव्हतं, त्यामुळे आमची ती भूमिका होती. आता मागच्या काळामध्ये जेव्हा पोलीस कमिशनर आपल्याकडे कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त झाले होते, त्यावेळेस ते आल्या म्हणजे माझ्या मनामध्ये त्यावेळेस असं वाटलं की पिंपरी शहरामध्ये आपण मीटर चालू करावं तर कुणाच्या हस्ते करावं. तर मला पहिला प्रश्न असा वाटला की कृष्ण प्रकाशच्या हस्ते करावं, कारण की कृष्ण प्रकाश जेव्हा पोलीस आयुक्त म्हणून आले त्यांनी खूप चांगल्या सुधारणा केल्या, अनेक गुन्हेगारांवरती त्यांनी कडक शिस्त लावली. आणि तेव्हाच मग आम्हाला वाटलं की आपण बी जरा शिस्त लावून घेऊया. आणि मी अनेक वेळा विरोध केला आणि मी जाहीर केलं की मी आता त्यांच्या हस्ते मीटर डाऊन करणार. अनेक आश्चर्य वाटलं की बाबा कांबळे यांनी तर अनेक वर्ष मीटर नको भूमिका केला आणि आता तेच असं येतं. तर त्यांना बी काही लोकांनी प्रश्न विचारले की कसं काय झालं, तुम्ही नेमकं कसं काय हे सगळं साध्य केलं, असं त्यांना बी प्रश्न विचारले. तर त्यावेळेस आम्ही त्यांच्या हस्ते मीटर डाऊन केलं. आता बऱ्यापैकी मीटरनी व्यवसाय करतायत. जरी काही ठिकाणी करत नसतील तर त्या ठिकाणी मीटरचा आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि रिक्षा चालकांनी देखील मी आपल्या माध्यमातून देखील आवाहन करेन आज की पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिक्षा चालकांनी भाडे नाकारू नये, मीटरनी व्यवसाय करावा. आणि जर का मीटरनी व्यवसाय केला जात नसेल तर अशा रिक्षा चालकांवरती जर का कठोर कारवाई केली तरी आम्हाला ते मान्य राहील अशी माझी भूमिका आहे. तुम्ही आत्ता एक मुद्दा उपस्थित केला की विशेषतः जे काही परप्रांतीय आहेत ते बॅच लावत नाहीत किंवा ते अवैध बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. आणि अशाही घटना घडल्यात की त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो किंवा विनयभंगासारखी घटना असेल किंवा इतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळतो. तर हा जे काही परप्रांतीय रिक्षावाले अवैध बेकायदेशीर करणारे काय करता येईल, त्यांचा कसं रोखता येईल किंवा हा प्रश्न कसा सोडवता येईल? नाही, याच्यात काय झालं आहे बघा, आता भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकाला कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हे जरी सत्य असत तरी आत्ता काय झालं आहे, रिक्षाची संख्या एवढी वाढल्यानंतर याच्यामध्ये अजून एक प्रकार रिक्षा व्यवसायामध्ये की काही व्यक्ती कुठंतरी काम करतायत आणि अर्ध्या वेळामध्ये रिक्षा भाड्याने घ्यायची मुभा आहे. तर त्या कायद्यात ते मुभा असल्याचा फायदा काही मंडळी घेतात आणि ते शिफ्टने रिक्षा देतात. आणि मग आता शिफ्टने रिक्षा देत असताना पूर्वी शिफ्ट जास्त मिळायचे, म्हणजे 300 रुपये रोजचे मिळायचे, आता ती कमी झाली. आता 200 रुपयावर 150 रुपयावरती शिफ्ट आली. परंतु हे जे परप्रांतीय व्यक्ती आहेत ते जास्त शिफ्ट देतात. आत्ता पण म्हणजे जो आपला जास्त वेळ मराठी माणूस ज्याला म्हणतो किंवा जो महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत रिक्षा चालक, ते जरा शिफ्ट कमी देतात कारण ते व्यवस्थितपणे व्यवसाय करतात. परंतु हे जरा जास्त व्यवसाय करतात. परत त्यांच्या
10-12 लोक कुठतरी एका रूममध्ये राहतात, त्यामुळे त्यांना ते परवडतं सगळं. आणि ते जास्त शिफ्ट देतात म्हणून सनी मग त्याच्याकडे लायसन बॅच नसन तरी पण मालक लोक त्यांना रिक्षा देतात, किंवा ठीक आहे जास्त सीप येते, जास्त पैसे येतात तर देऊन टाका. पण त्यातून मात्र मग असे हे सगळे प्रकार घडतायत, त्याच्यावरती बंधन आलं पाहिजे असं. दुसरं बाबा, मला अजून एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की अनेक रिक्षा चालक बॅच लावत नाहीत, गणवेश घालत नाहीत, तर हे योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्यातून कसं आहे की एखाद्या वेळेला गुन्हेगारी सुद्धा गुन्हा घडू शकतो, तो करू शकतो, होऊ शकतो. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? बॅचच न लावणं किंवा गणवेशच न घालणं. 90% रिक्षावाले सहसा मला तर माझ्याही पाण्यात आहेत की ते खाकी जो काही तुम्हाला गणवेश दिला आहे त्याच्यात ते नसतातच. का बरं असं होतं आहे? नाही, आता बघा, भूमिका आमची आता बदलत गेल्या आहे. पूर्वी आम्ही एक भूमिका घेतली होती की तुम्ही आमच्यावरती बंधनं घालता, आम्हाला मीटरची सक्ती, त्यानंतर ड्रेसची सक्ती सगळं करता, परंतु आम्हाला सामाजिक सुरक्षा नाही, याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही. आता त्यामुळं कल्याणकारी मंडळ झालेलं आहे आणि सरकार बी त्यांची भूमिका व्यवस्थित पार पडतं आहे. त्यामुळे मग आताच्या काळात खरं तर रिक्षाचालकांनी देखील ड्रेस घातला पाहिजे. त्यात आता जरा दुमत असं झालं आहे की पूर्वीच्या काळात तुम्ही बघितलं असेल खाकी ड्रेस होता, म्हणजे खाकी पॅन्ट आणि खाकी शर्ट. आता बहुतेक लोकांमध्ये गैरसमज आणि रिक्षाचालकांना माहीत नाही. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की काही जे अधिकारी आहेत RTOचे त्यांना देखील माहीत नाही ड्रेस कुठला आहे ते. हे विशेष तुम्हाला सांगतो मी की जेव्हा आम्ही रिक्षा पासिंगला जातो त्यावेळेस ते काही अधिकारी असतात, ते म्हणतात खाकी ड्रेस घालू नये काय काय पासिंगला. आणि काय काय अधिकारी असतात, आता जे नवीन सरकारने JR काढला त्यात त्यांनी असं सांगितलं की पांढरा ड्रेस घालायचा. आता हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. मग तर काय लोक पांढरा ड्रेस घालून जातात, तर त्या अधिकाऱ्यांना तो नवीन JR माहीत नसल्यामुळे ते म्हणतात पांढरा कशाला घातला, खाकी ड्रेस घालू नये. तर पांढरा घालायचा, खाकी घालायचा, अशी सध्या दुविधा मनस्थिती. मधल्या काळात अनेक लोकांनी आमच्या त्या सोशल माझ्या माहितीप्रमाणे खाकीच आहे ना, मला वाटतं रिक्षा चालकांना. नाही, आता मधल्या काळात एक JR आला नवीन, तर त्यांनी सफेद ड्रेस घालायचा असं सांगितलेलं आहे. आता त्याप्रमाणे आता पांढरा शर्ट आहे, पण ते पांढऱ्या शर्टाची जरा अडचणी निर्माण होतात, कारण की ते जरा थोडं जरा अडचणीचं ठरतंय. कारण की हा रिक्षा चालक रस्त्यावरती असतो, धूळ वारा आणि गाडीचं काम वगैरे करतो, त्यामुळं सारखा तो ड्रेस खराब होतो आणि त्यामुळे थोडी जरा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही लोक खाकी घालतात, काही लोक पांढरा घालतात, परंतु नवीन नियमानुसार पांढरा घालावा असं त्यामध्ये नियम आहे. आणखी एक मुद्दा आहे बाबा कांबळे, तुमच्या याच्यासाठी सांगतो की अनेक रिक्षाचालक टप्पा वाहतूक करतात किंवा 3 प्रवाशांची क्षमता आहे, परंतु 6 प्रवासी त्याच्यात बसवतात. अगदी चालकाच्या दोन्ही बाजूला प्रवासी बसलेले असतात, चालकासहित पुढे 3 आणि मागे 3 किंवा मागे कधी कधी 4 बसवलेले असतात. ही अतिशय धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. जसं तुम्ही म्हटलात की परप्रांतीय जास्त शिफ्ट द्यायला तयार असतात, मग ही जास्त शिफ्ट देण्यासाठी अशा पद्धतीनं धोकादायक वाहतूकही केली जात आहे, त्याच्यामुळं प्रवाशांचा जीव धोक्यात येतो आहे. हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे किंवा अशी वाहतूक केली नाही पाहिजे असं तुम्ही आवाहन कराल का? किंवा मग अशी वाहतूक का केली जाते, कशातून हे होतं हे तुम्ही सांगाल? नाही, हे अवैध वाहतुकीबद्दल हा प्रश्न आहेच आहे. आणि तुम्ही जसं म्हणलात तसं एखादा रिक्षा चालक 150 रुपये शिफ्ट देत असेल आणि त्या ठिकाणी दुसरा रिक्षा चालक जर का 300 रुपये शिफ्ट देत असेल तर तो साहजिकच अशा प्रकारे अवैध वाहतूक करणारच, त्याशिवाय तो पैसे अधिक देऊ शकत नाही मालकाला. आता हा जो अवैध वाहतुकीचा मुद्दा आहे, शेअर रिक्षा आपल्याकडे जी तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हती. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण जवळजवळ 13 रस्ते शेअर रिक्षा करून घेतले होते. त्याची संकल्पना अशी होती की आपल्याकडे ही कामगारांची नगरी आहे, कष्टकऱ्यांची नगरी आहे, आपल्याकडे आपण त्यांची सोय व्हावी. त्यांना त्या काळी PMPची दुरावस्था होती, वेळेत येत नव्हत्या, त्यामुळं आपल्या कामगारांना वेळेत जाता यावं म्हणून आपण ती व्यवस्था केली होती. पिंपरीमधून काळेवाडीला जाण्यासाठी, पिंपरीमधून भोसरे, पिंपरीमधून नाशिक फाटा, पिंपरीमधून निगडी, पिंपरी ते चिखली असे जे काय ह्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण शहर रस्त्याची संकल्पना आणली आणि तिला मंजुरी घेतली. ती संकल्पना अशी की कोणी 3 माणसांनी एकत्र यायचं आणि त्या ठिकाणी जायचं, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जे मीटरनी भाडं होईल ते 3घांनी द्यायचं, ती अशी संकल्पना आहे. परंतु आता जे काय सध्या शेअर रिक्षा चालली त्याला आपण वडाप म्हणू शकतो. वडाप म्हणजे
कोणी पण 3 जण एकत्र येत आहेत, कुठेही उतरतायत हो. आणि टप्पा पद्धतीने वाहतूक करतात. तसं ते नाहीये. आणि मग त्यातून आता हे बेकायदेशीर वाहतूक जे काय सुरू आहे, तर त्याला आता बऱ्यापैकी काही ठिकाणी आळा घातलेला आहे, परंतु काही ठिकाणी अजूनही अशा प्रकारे अवैध वाहतूक, जास्त प्रवासी घेऊन जे काही वाहतूक होती, तर हे चुकीचं आहे. आणि आम्ही त्याच्यावरती वेळोवेळी आवाज उठवला आहे, अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, अनेक वेळा आंदोलन देखील केलेलं आहे ह्या प्रश्नावरती, की शहरात जी काय बेकायदेशीर वाहतूक आहे ती बंद झाली पाहिजे. 3 प्रवासी घेऊन रिक्षा व्यवसाय चालला पाहिजे. याच्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळेल. एकच रिक्षात आला की जास्त प्रवासी घेऊन जातो, तेच प्रवासी दुसऱ्या रिक्षात जर बसले तर त्यालाही व्यवसाय मिळेल आणि सर्वांना व्यवसाय मिळेल. त्यामुळं 3 प्रवासी घेऊनच व्यवसाय केला पाहिजे. ही जी काय आपण भूमिका मांडलेली ही खरं तर आमची संघटनेची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. आताही आमचा पत्रव्यवहार त्याबद्दल चालू आहे की प्रशासनाने अशा रिक्षा चालकांवरती कारवाई केली पाहिजे, अशी आमची भूमिका ठाम आहे. परंतु काय होतं, आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की वाहतूक शाखेमध्ये जे काही नवीन अधिकारी येतात, तर त्यांचे काहीतरी संबंध, त्यांच्याशी आर्थिक संबंध असल्यामुळे देखील अशा प्रकारे अवैध वाहतुकीला प्रोत्साहन मिळतं आणि वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून देखील त्यांच्यावरती कारवाई होत नाही. याचं कारण नेमकं समजत नाही. तर याचं कारण आम्हाला वाटतं काहीतरी त्यांचे आर्थिक लादेबंदी आहे. स्पष्ट बोलतो त्या अनुषंगानं की तुम्ही जसं म्हटलं ते अगदी बरोबर आहे की अशी धोकादायक अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होत नाही, तर कारण तर त्यांच्या आर्थिक लागेबांधे आहेत. मी तुम्हाला थेट विचारतोय की हे जे काय अवैध वाहतूक करणारे आहेत, मग ते रिक्षावाले असो, टॅक्सीवाले असे काही इतर कुठलंही वाहन, ते अवैध वाहतूक करतात. जसं तुम्ही आपल्या पिंपरीतून मुंबईला जाणारी जी चिंचवडवरून आहे, अशोक टॉकीजच्या कुठलं आपल्या त्या टॉकीज चिंचवड स्टेशन, तर तिथून जी वाहतूक सुरू आहे, तर असे अवैध वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांना हप्ता द्यावा लागतो किंवा वाहतूक पोलीस त्यांच्याकडून महिन्याला पैसे घेतात, म्हणून हा अवैध वाहतूक सुरू राहते असं तुम्ही थेट सांगाल, म्हणाल? नाही, अगदी बरोबर आहे. चिंचवड स्टेशनवरून मुंबईला ज्या काय गाड्या जातात तिथं असेल किंवा डांगे चौकामध्ये आपल्या वाकडवरून जे मुंबईला प्रवासी वाहतूक होती, किंवा इकडं तुम्ही खाली भोसरीवरून पाहिलं असेल चाकणला जी काय प्रवासी वाहतूक होती, परत भोसरीवरून आळंदी असेल किंवा दिघी असेल, असे अनेक आपण भाग सांगू शकतो. कारण की या शहरामध्ये आपण काम करत आहोत, त्यामुळे आपल्याला सगळ्या बाजू माहिती आहेत. अशा ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे आणि ती अनेक वर्षापासून चालू आहे. त्याच्यावर वेळोवेळी आवाज उठवल्यानंतर काही दिवसांनी ती बंद होती. थोड्या वेळा जसा कृष्णप्रकाश साहेब आले, आम्ही पत्र दिलं त्यावेळेस पूर्णपणे बंद झाली. मधल्या काळामध्ये परत ती सुरू झाली. त्यामुळे अशा प्रकारे अवैध वाहतुकीला कुठंतरी खतपाणी घातलं जातं. म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी वसुली होती त्यामधून सनी, आणि अवैध वसुली होती. आम्ही अनेक वेळा म्हणलेलंच आहे, त्यामधून होतेच. फक्त आपल्या पिंपरी शहरातच नाही, तर पलीकडं पुण्यात जरी आपण पाहिलं असेल, तिकडं हडपसर असेल, वाघोली असेल किंवा इकडचा परिसर असेल, अशा ठिकाणी जी काही अवैध प्रवासी वाहतूक होती त्यामध्ये सर्रासपणे तिथल्या पोलिसांचा, वाहतूक शाखेचा सहभाग आहे. आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. राजू राजभर, तर त्याला राजू राजभर सारख्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत? जसं तुम्ही कल्याण महामंडळ सांगितलंच, आणि एकूणच ह्या आत्महत्या थांबाव्यात आणि त्या जोडीनं रिक्षा चालकांचे जे काही प्रश्न आहेत प्रलंबित ते मार्गी लागावेत, यासाठी तुमची राज्य शासनाकडून काय सहकार्याची अपेक्षा आहे? आता सरकार दरबार आम्ही तर एक 5 प्रश्न मांडले आहेत. त्यात ओला उबेर सारख्या ज्या काही भांडवलदार कंपन्या आहेत, तर त्यांना आता परमिशनच नाही आहे. त्यांचे परमिशन रद्द आहे, ते सध्या न्यायालयामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या कंपन्यांना त्यांचं एकतर तुम्ही कमिशन 5% आणा, 5%च्या खाली आणतात अधिक चांगलं, पण किमान 5% कमिशन, त्याच्यावरती कमिशन त्यांनी घेऊ नये, ज्याच्यामुळे रिक्षा चालकांना जास्त उत्पन्न नुकसान होते. किंवा सरकारने स्वतःचा ॲप काढावा, त्या ॲपवरती आम्ही रिक्षा व्यवसाय करायला तयार आहोत. किंवा समजा रिक्षावाल्यांनी मिळून जर एखादं ॲप काढलं, त्याला सरकारने आर्थिक मदत करावी, मान्यता द्यावी. 3 गोष्टी. किंवा दुसरं, आता जे काही मुक्त परवाने सुरू आहेत ते तातडीने बंद केले पाहिजे आणि इलेक्ट्रिक रिक्षाला मीटरच्या कक्षेत आणलं पाहिजे. आता बघा, परवा मी लोणावळ्यामध्ये गेलो होतो. लोणावळ्यामध्ये तिथं त्यांनी मला सांगितलं की 1972 साली त्या ठिकाणी टांगे होते
लोणावळा रेल्वे स्टेशनला. मग त्यांनी मला सांगितलं की 72 साली तिथून टांगे बंद झाले, तिथं रिक्षा आल्या. पण टांगेला जे बिल्ले होते, जी टांगेला जी परवानगी होती, म्हणजे त्या काळी बिल्ले असायचे असं त्यांनी सांगितलं. तर ते बिल्ले होते सगळीकडे होते. मग जेवढे बिल्ले टांगेला होते ना, मग ते बिल्ले रद्द करून सरकारने त्यांना रिक्षाची परवानगी दिली. म्हणजे व्यवस्था बनवली की ज्यांच्याकडे टांगे त्यांना रिक्षा पर्याय दिला. पण आता तसं नाही. आता कोणी पण यायचं आणि रिक्षामध्ये परवाना घ्यायचा, हे थांबलं पाहिजे. तर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन आणायचं, आमचा इलेक्ट्रिक वाहनाला विरोध नाही. तर अनेक मधल्या काळात मी स्टेटमेंट दिलं तर अनेक लोक म्हणले की तुम्ही बाबा हे कसं काय इलेक्ट्रिकला तर विरोध करता, इलेक्ट्रिकचं जग आहे पुढं. तर तुम्ही आता एक म्हटलं की हे रिक्षा परवाना जे काही मुक्त धोरण आहे ते थांबव. दुसरीकडे बेकारी वाढतीये, तर हे रिक्षा परवाना जे काही धोरण मुक्त केलंय ते बेकारी कुठेतरी आळा बसावा किंवा तिथल्या जे काही बेरोजगार आहेत त्यांना थोडासा रोजगार मिळावा म्हणून ते केलेलं आहे. तर मग जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर ते बंद केलं तर बेरोजगारांची संख्या वाढणार नाही परत? नाही, बघा हे मान्य आहे की त्यांना उत्पन्न रोजगार मिळायचा, बेरोजगारी वाढत चाललेली आहे. परंतु एखाद्या व्यवस्थेवरती किती ताण आणायचा. म्हणजे आता रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळं रस्त्यावरती वाहतूक कोंडी होती. मला तर सारखे फोन असतात. म्हणजे कधी माझे पत्रकार मित्र फोन करतात, कधी अधिकारी फोन करतात की बाबा तुमचे ते रिक्षावाले बघा असे वागतात, तसे वागतात, रस्त्यामध्ये गर्दी करतात. का गर्दी होते? स्टँडची व्यवस्था नाहीये. आता गेले अनेक दिवस झाला आम्ही मागणी करतोय की रिक्षा स्टँड निर्माण करा. किंवा रिक्षा स्टँड झाल्यानंतर त्या स्टँडवर थांबतील ते. अशी कुठेही मध्ये थांबणार नाही, त्याच्यामुळे वाहतुकीला अडचण होतो. आता बघा आम्ही सर्वे करून त्याला 10 वर्ष झाले. पिंपरी चिंचवड शहरात जेव्हा पुणे पोलीस आयुक्त कार्यालय होतं, आपल्याकडे फक्त DCP होते, त्यावेळेस इथं रिक्षा स्टँडचा सर्वे झाला. त्यानंतर सर्वेच नाही. आता आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला. आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले सर्वे करा. त्या सर्वेमध्ये आम्हाला विचारलंच नाही, परस्पर सर्वे झाला, त्यामुळे चुकीचा सर्वे झाला. आता परत सर्वे करायचे आदेश दिले. म्हणजे स्टँडला जागा मिळाली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगतो, राजू राजभर सारख्या रिक्षाचालकांना न्याय द्यायचा असेल तर सुरुवात आपण आपल्या शहरापासून करूया. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना आणि प्रशासनाला नम्र विनंती करेल की राजू राजभर सारखे इथं परत अशी घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी रिक्षाचालकांच्या तक्रारी घेतल्या पाहिजे. मी आज पोलीस आयुक्तांची वेळ मागितली होती, परंतु मला आज वेळ मिळाला नाही. उद्यापर्यंत मला वेळ मिळेल त्यांची, मी त्यांना भेटणार आहे. त्यात पहिली मागणी मी अशी करणार आहे की कुठल्याही रिक्षाचालकांनी त्याची गाडीवरून नेली, सावकाराने त्रास दिला, असे अर्ज करतायत पण त्याची दखल घेतली जात नाही. अशा प्रकारचा कोणताही अर्ज आला त्याची तात्काळ दखल घेतली पाहिजे. आणि दुसरी आव्हान मी रिक्षाचालकांना तुमच्या माध्यमातून करेन की मी जाहीरपणे आवाहन करतो की रिक्षाचालक बंधूंनो, तुमच्यावर कितीही कर्ज असू द्या, कितीही मोठा सावकार असू द्या, तुम्ही अशा प्रकारे आत्महत्या करून तुमचं जीवन संपू नका. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि बाबा कांबळे स्वतः तुमच्या सोबत आहेत. अशा प्रकारे जर का कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर तुमची संपूर्ण जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. पण मात्र अशा आत्महत्या करू नका, आपलं जीवन संपू नका. कितीही मोठा सावकार जरी असेल तर त्या सावकाराला कायदेशीरपणे कसा धडा शिकवायचा ते तुम्ही आमच्यावरती सोपवा. आम्ही सर्व रिक्षाचालकांचं पालकत्व घ्यायला तयार आहोत, परंतु आत्महत्या मात्र हा मार्ग नाही आहे. आत्महत्या करू नका. तुम्ही आत्ता एक मुद्दा म्हटला की इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा EV त्याला परमिशन लागत नाही, परमिट लागत नाही. बरोबर. तर ते का हवं तुम्हाला, का सांगाल, कशासाठी पाहिजे ते? नाही, आता जसं मी सांगितलं की बाबा पूर्वी टांगे गेले, रिक्षा आले, टांग्याचे बॅच रिक्षाला दिल्या. तसंच आता तुम्ही इलेक्ट्रिक आणताय ना, इलेक्ट्रिकला विरोध नाही आमचा, पण इलेक्ट्रिक आणताना जे पूर्वीचे परवाने संपतात, जसं आता आमची गाडी 15 वर्ष झाली की ती बाद होती, ती 15 वर्ष स्क्रॅप जी गाडी होईल तीच त्याचं जे परमिट खाली होईल ते तुम्ही त्या रिक्षावर चढवा. म्हणजे संख्या वाढणार नाही. आणि संख्या रिक्षाची वाढली नाही तर शहरामध्ये प्रवाशांना पण व्यवस्थित सेवा मिळेल, रिक्षाचालकांचं घर व्यवस्थित चालेल. आणि ही जी व्यवस्था आहे प्रवासी वाहतुकीची ही सुरळीतपणे चालेल ना, त्यातून अनेक परिणाम होतील, सामाजिक आर्थिक असे अनेक परिणाम होतील. उद्या रिक्षाचालकांना एक दिवस अशी अवस्था येईल की आत्महत्या करायची वेळ येईल. आता आत्महत्या होत आहेत, पुढे आत्महत्या वाढत जातील. त्यामुळे ही जी काय सरकारची यंत्रणा आहे ही यंत्रणा व्यवस्थितपणे चालली पाहिजे. सरकारने याच्यावरती नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे.
प्रेक्षको, राजू राजभरच्या आत्महत्येच्या निमित्तानं एकूणच रिक्षाचालकांचे काय प्रश्न आहेत ते बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष, त्यांनी मांडले. सर्व प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली, त्यावरचे उपायही सांगितले. राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत ते त्यांनी सांगितलं. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ जर स्थापन केलं तर राजू रिक्षाचालक ज्याने आत्महत्या केली त्याला नुकसान भरपाई आपल्याला लगेच देता येईल, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आपण आशा करूया की बाबा कांबळेंच्या मागण्यांची आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांची सरकार दखल घेईल, त्यानुसार उपाययोजना करेल आणि भविष्यात अशी आत्महत्या कुठलाही रिक्षाचालक करणार नाही, एवढी आशा करायला हरकत नाही. आज आपण इथेच थांबूया. बाबा कांबळे, तुम्ही आलात, तुमचा अमूल्य वेळ दिला, वेळात वेळ काढलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपल्या आवाज न्यूज चॅनलचे मनापासून अभिनंदन.